रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील.
लाभ पद्मनाभ जोडिला संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवो संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला विठ्ठला 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 दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आज आपल्या शेंद्र्यामध्ये हरिभक्तिपरायण भगवान महाराज शेंद्रेकर यांनी सुलबन गाव जेवण जे दिलंय त्याचं कारण असं आहे, त्यांचे चिरंजीव नाव सांगा मला, कृष्णा आणि चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी प्रीती या नवदाम्पत्याच्या या शुभविवाह प्रसंगी
कीर्तन व महाप्रसादाचं आयोजन ठेवलेलं आहे आणि या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित पूजनीय महंत महत भारती महाराज मठाधिपती संबर, पूजनीय महंत एकलव्य भारती महाराज मठाधिपती संबर देवस्थान बाबाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. याला हात राहू दे एखाद्यावर हे उडी मारायला. या निमित्ताने जमलेले सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर संतपर प्रकरणातला तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. तुकाराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दुसरे एक नवरदेव नवरी आमचे गजानन महाराज आणि भागवताचार्य ऐश्वर्या दिदी, हे नवरदेव नवरी आहे का इथं? या म्हणा, इथं घेऊन या त्यांना. विठ्ठला विठ्ठला हो. आता त्याला कुठं आली? स्वागत आणि मग ह्या नवर देवाला तिथं न्यावा. वाजवाय कोण नाही, असू द्या. विठ्ठला 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 विठ्ठला. शुद्ध अंतःकरणाने भगवान महाराजांनी तळमळीनं आपल्या घरामध्ये शुभ कार्य झाले आणि त्या शुभ कार्यामध्ये आपण काहीतरी अन्नदान करावं, महाप्रसादाचं आयोजन करावं. या दाम्पत्याला, या नवदाम्पत्याला आलेल्या सर्व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळावं या शुद्ध हेतून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांच्या दर्शनाचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. या युगामध्ये गृहस्थाश्रमाचं महत्त्व फार सांगितलेलं आहे. संन्यस्ताश्रम, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, यामध्ये गृहस्थाश्रम असा आहे, या सर्व आश्रमाचा पिता आहे. या सर्व आश्रमाला जोपासणारा आहे, सांभाळणारा आहे. कारण संन्यस्ताश्रम जरी असला, ब्रह्मचारी जरी आश्रम असला, हे त्या पद्धतीने तपश्चर्येने श्रेष्ठ आहेत, त्यागानं श्रेष्ठ आहे. त्यांचं जे वस्त्र आहे त्या वस्त्रानं सुद्धा ते त्यागप्रधान जीवन आहे. परंतु ग्रस्ताश्रमी माणसाचा एक मोठा त्याग आहे की या सर्व लोकांना तो दानधर्म करतो. कारण काही झालं तरी महाराजांचं म्हणणं असं आहे, जरी झाला संन्याशी आणि माध्यान्हकाळी भूक लागते, मग त्यावेळेस त्याला भिक्षा कोण देणार आहे? भिक्षा द्यायचं काम हा ग्रस्ताश्रम करत असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. मग या ग्रस्ताश्रमाचे काही कर्तव्य सांगितलेले आहेत. त्या कर्तव्याने जर गृहस्थाश्रमामध्ये तो जर मनुष्य राहिला तर तो गृहस्थाश्रम सुद्धा काही कनिष्ठ नाही, तो श्रेष्ठच आहे त्या पद्धतीनं. मग त्याला काही त्यांच्या नियमावली येतात, त्या नियमावलीमध्ये त्याचं जीवन बसायला पाहिजे. गृहस्थाश्रमाचे काही कर्तव्य आहेत. गृहस्थाश्रमाचे ते कर्तव्य पालन करणारा जो कोणी असेल त्याला श्रेष्ठत्व किती प्राप्त होऊ शकतंय, संन्यस्ताश्रमापेक्षाही त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होऊ शकतंय. असे काही संप्रदायामध्ये लोक आहेत. संन्यासी आश्रमामध्ये वास्तव्याला राहणारे
त्यागी जरी असतील तर त्या त्यागी महापुरुषाचे सुद्धा ग्रस्ताश्रमी गुरु झालेत. गुरु काय झालेले आहेत? गुरु आहेत. आता ब्रह्मचार्याचं पालन केल्यावर त्याला ग्रस्ताश्रमी गुरु करायची गरज काय? परंतु शास्त्रामध्ये असे काही लोक दिसून आले की त्यांनी ग्रस्ताश्रमी गुरु केलेले आहेत. बरं, ते संन्यासी होते, ते ब्रह्मचारी होते, काय ते सामान्य नव्हते. ते किती त्याचा संन्यास किती होता, त्यांचा त्याग कधी होता, त्यांचं व्रत कसं होतं, त्यांचं व्रतही सांगितलं. 12 वर्ष आईच्या उदरामध्ये राहिले शुकाचार्य. किती वर्ष? 12 वर्ष. जे तपश्चर्यानं आपला ज्यांनी गर्भ वाढू दिला नाही ते किती श्रेष्ठ असतील शुकाचार्य. पण जन्माला आल्या आल्या त्यांनी सगळ्या संसाराचा त्याग केला आणि पळतच राहिले. त्यांचं वर्णन केले महाराजांनी. बामणाचे पोर एक खेळाशी ब्याले, बामणाचे पोर एक खेळाशी ब्याले, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे, ते नागवेचे पळून गेले रे. ऐक केडिया तुला सांगत वैसे जाणून खेळ गेले रे, ऐक केडिया तुला सांगत वैसे जाणून खेळ गेले रे, ऐक खेडिया तुझं सांगत जायचं जाणून खेळ खेळ रे. ऐक खेडिया तुझं सांगत जायचं जाणून खेळ खेळ रे. बामणाचे पोरं एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेच पळून गेले रे. शुकाचार्याचा त्याग सांगितलाय. काय सांगितलाय? इतका त्याग होता, जन्माला आल्या आल्या जन्मतेची सुखे तेजीला संसार. जन्मल्या जन्मल्या संसाराचा त्याग करणारे शुकाचार्य आहेत. तोच निष्कलंक तुका म्हणे. निष्कलंक होते शुकाचार्य. तरीही त्यांना मग ग्रस्ताश्रमी गुरु करायची गरज का पडली? पळता 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 ते ज्या दिशेनं निघाले त्या दिशेनं काही स्त्रिया स्नान करू लागले गंगेला. शुकाचार्याच्या पाठीमागं व्यास महर्षी धावले. ए शुका थांब, ए शुका थांब. धावपळ 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 वडिलाची सुरू झाली. शुकाचार्य समोरून गेले, पण त्या माय मावल्या काय त्या शुकाचार्यांना लाजल्या नाही, कारण ते देहावरच नव्हते, तर स्त्री पुरुष त्यांच्याकडे भेदभावच नव्हता. परंतु व्यास महर्षी असले की त्यांनी आपले आपले पदर घेतले. लाजल्याबरोबर व्यास महर्षी म्हणले, पोरीओ, मी तुमच्या आजोबाच्या वयाचा, वडिलांच्या वयाचा, माझा तरुणाबाण मुलगा गेला, तुम्ही त्यांना नाही लाजल्या, मला का लाजल्या? माझी काय लाज आहे बापाची? त्यावेळेस त्या ज्या महिला आहेत त्यांनी उत्तर दिलं म्हण, महाराज, तुमचा मुलगा जरी तरुणाबांड असला तर त्यांच्याजवळ भेदभाव नाही ना. स्त्री पुरुष हा त्यांनाकडे भेद नाही. तुम्हाला इतकं तर कळतंय ना, म्हणून तुमच्यामुळं आम्ही आपलं लाजलोच. हे ऐकलं शुकाचार्याने. आणि मग शुकाचार्य म्हटले मनातल्या मनात, मी तर माझ्या वडिलापेक्षाही का आहे श्रेष्ठ आहे. अभिमान झाला. आणि त्या अभिमानामध्ये पुन्हा शुकाचार्य पळायला लागले आणि व्यास महर्षी पाठीमागं पळायला लागले. व्यास ऋषीच्या लक्षात आलं की काहीतरी बिघाड झाली. आणि मग व्यास महर्षी म्हणले, शुका, आता मी तुला थांबवणार नाही, पण माझी एक इच्छा आहे, तू जाता जाता जनकाला भेटून जा. का भेटायला पाठवलं हो जनक राजाला सांगा बरं? अभिमान लागे शुकाची पाठी. व्यासे उफराटी दृष्टी केली, व्यासे उफराटी दृष्टी केली, व्यासे उफराटी दृष्टी गेले, व्यासे उफराटी अभिमान लागे शुकाची पाठी. व्यासे उफराटी दृष्टी केली, व्यासे उफराटी दृष्टी केली, व्यासे उफराटी दृष्टी केली. अभिमान लागे सुखाची पाठी, व्यासे उपराठी दृष्टी गेली, व्यासे उपराठी दृष्टी गेली, व्यासे उपराठी दृष्टी गेली.
अभिमान लागे शुकाची पाठी, व्यासे उफराठी दृष्टी केली. अहंकार नावाच्या आजाराचं लागण झालं, त्यांना लागण झाली. आणि मग शुकाचार्यांना व्यास महर्षी म्हणले, जा बाबा, पण कोणाला भेटून जा? जनक राजाला भेटून जा. शुकाचार्य म्हणले, माझ्यापेक्षा मोठा लागून गेला काय जनक राजा? गेले त्यांच्या दारात. आता दिगंबर अवस्थेमध्ये होते हे, काहीच नाही जवळ. तिथल्या त्यांच्या शिपायाला जाऊन, चपराशाला म्हणले, जाऊन त्या रखवालदाराला, त्याच्या सेनापतीला जाऊन सांगितले, जा तुझ्या राजाला म्हणा मी शुकाचार्य आलो. मी शुकाचार्य आलो. की मग ते सेनापती पळतच मध्ये जाऊन म्हणले, महाराज कोणतरी महात्मा आलाय आणि ते तुम्हाला म्हणतोय की जा तुमच्या राजाला म्हणा मी कोण आलो? शुकाचार्य आलो. बर, मग राजे म्हणले, हरकत नाही ना, महात्मा म्हणले आपल्या घरी स्वागत आहे, पण त्यांना म्हणा जे सोबत आणले ते बाहेरच ठेवून या. सोबत काय आणलं होतं त्यानं? काहीच नव्हतं. ते म्हणले, माझजवळ काय? मी त्या दिगंबर अवस्थेत कपड्याला तर सुद्धा नाही म्हणले माझजवळ. आहे काय? मग त्यांच्या लक्षात आलं काय आणलं होतं. मी अहंकार, तो अहंकार बाहेर सोडला आणि मग शुकाचार्य मध्ये गेले. मग आता मला तुम्हाला विचारायचंय, संन्यासी असून सुद्धा एवढा जो दुर्गुण तेवढ्या पुरता कामाला त्यांच्या जीवनामध्ये जडला होता, ती जनक राजानं काय केला? जनक ऋषी जनक भेटीशी पाठविला तेने आणि अभिमानाने खोटे केले. व्यास महर्षीना संन्यासी लेकराला ग्रस्ताश्रमी महात्म्याकडे पाठवलं. त्याचं कारण काय? ग्रस्ताश्रम पण कनिष्ठ नाहीये. विठाला विठाला फक्त त्या ग्रस्ताश्रमामध्ये त्याला वागता आलं पाहिजे. विधीने सेवन, विषय त्यागाते समान. तुम्हाला ग्रस्ताश्रम कनिष्ठ आहे कोणी सांगितला? बरं, सगळ्यांना संन्याशी राहायचं ठरलं, समजा मठात जागा मिळेल का? बाबाच्या मठात जागा पुरण का? सगळ्यांना संन्याशी राहिले ना, म्हणजे सृष्टीचं कसं चलन हे चक्र? कसं चलन हे सगळं? जडण घडण याचं नियोजन भगवंताने केलेलं आहे. फक्त वागायचं कसं आपलं आपण ठरवायचं. विठाला 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 विठाला. आचरणानं आश्रम श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे आचरणानं. ग्रस्त आश्रमामध्ये किती दाखवायचे लोक तुम्हाला? आचरणानं श्रेष्ठ आहेत. माहूरगडावर एक रेणुका माता होऊन, अनुसया माता होऊन गेली. आतिर ऋषीची पत्नी. ग्रस्त आश्रमीच होती ती. तपश्चर्या करत होते दोन्ही दाम्पत्य. त्या तपश्चर्याचं फळ असं झालं, त्या अनुसयेच्या पातिव्रत्याची कीर्ती सत्यलोकात गेली, कैलासात गेली आणि वैकुंठात गेली. सत्यलोकात सावित्री माता, कैलासात पार्वती माता आणि वैकुंठात लक्ष्मी माता. या तिघीच्या कानावर या कोणाची कीर्ती गेली? अनुसयेची कीर्ती गेली. आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून असो ती तिकडं तिच्या या तिघींच्या कानावर गेलं. याने आपल्या मालकाला धाडलं, जा म्हणले तिचा पातिव्रतापणा भंग करून या. आता हे देव होते, नाही इलाज आले देव. आणि त्यांनी मग अनुसयाला भोजन मागितलं. लग्न अवस्थेमध्ये भोजन मागितलं. अनुसया पळतच गेली. आतुरुस तिकडं असे आलेत म्हणली देव आपल्या घरी, आणि जेवण मागितलं. मी कसं करू? तुझं काय म्हणणं आहे? तुमच्या कमंडलोत तीर्थ द्या. तीर्थ त्या देवावर शिंपडलं. बारीक 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 लेकरच झाली. लेकरा पुढं काय आईला लाज वाटते का? त्याला दुग्धपान केलं त्या लेकराला. बस टाकले पाळण्यात. हे लेकरं पाळण्यात टाकले. आता हे लेकरं पुरं पळत ते देव परत कशी येतील? काय बस कुठं बसलेत? पाळण्यात बसले. मग नारद सत्यलोकात गेल्यावर म्हणले, महाराज नारदा मालक कशी येते कशी येते म्हणले. काय बाईनं बारीक बारीक लेकरं केलीत म्हणली. म्हणजे इतकी तिच्यात सामर्थ्य? म्हणले हो, आत्ता जातो म्हणले आम्ही तिघी जणी. या तिघी आल्या अनुसयाच्या दाराला. आमचे नवरे परत दे म्हणले. मी कशाला ठेवून घेऊ? त्या काय पाळण्यात घेऊन जा तुमच्या तुम्ही ओळखून.
ह्या तिघीकडे येऊन पाहिलं, या तिघीनं या तिन्ही लेकराकडे येऊन पाहिलं. ते म्हणले आता हे बघा, हिच्या देखत हिच्या पाया पडण्यापेक्षा आपण एक एक लेकरू उचलू आणि तिकडे जाऊन आपापल्या तपानं काय करू, मोठे करू. पार्वती आहे साहेब म्हणलं हे सगळं खरं आहे का माय? तुझ्या हाताला विष्णू आल्यावर आणि माझ्या हाताला ब्रह्मदेव आल्यावर आपला पतिव्रतापणा भंगल. मग तिच्या पाया पडावं लागते. तिघी पाया पडल्या आणि मग तिच्या तपश्चर्येनं, अत्रिऋषीच्या तपश्चर्येनं पुन्हा कमडलं, ते तीर्थ टाकलं आणि पुन्हा ते पूर्ववत देव झाले. आणि पूर्ववत देव होऊन त्या तिन्ही देवांना आशीर्वाद दिला की आम्ही तुमच्या पोटी जन्माला येऊन. तेच तर भगवान श्री दत्तात्रेय. अनुसया पती परम पतिव्रता अत्रि ऋषी तिथे कांता तिथे श्री उतरी अवधूता दत्तात्रेय जन्म पावसी. अनुसया परम पतिव्रता अत्रि ऋषी तिथे कांता तिथे उतरी श्री अवधूता किती शब्द नाही यावं, वरदान द्यावं, या तिन्ही देवानं एकत्रित्या तिच्या पोटी जन्म घ्यावा, अवतार घ्यावा. मग ग्रस्ताश्रम कनिष्ठ कशानं? ग्रस्ताश्रमामध्ये जर तुम्ही ठरवलं तसं जर होत असेल, देव तुमच्या उदरी जन्माला येत असेल, तर आता याच्यापेक्षा अजून तुम्हाला काय मिळावं? मग हे तरी काय मिळण्यासाठी हे वस्त्र घातले ते यायला देवच मिळवायचा आहे, मग आम्हाला देवच मिळवायचा आहे. मग सच्चिदानंद पदवी घेणे खरा आनंद. मग ह्यांना आनंद प्राप्त होण्यामुळे याने कपडे घातले. आम्हालाही तेच आम्हालाही मिळू शकते. देव तुम्हाला तपानं मिळतंय ना, आमचं बी तपच आहे ना. तुम्हाला तपानं जर परमात्मा प्राप्त करायचा आहे, आम्ही जर आमच्या पद्धतीनं संसार केला तर त्या संसारामध्ये किती लोक येतं. 1,000 वर्ष तप केलं नंद यशोदेनं मागल्या जन्मात. 1,000 वर्ष नंद यशोदेनं मागच्या जन्मात तप केल्यामुळं त्यांच्या उदरी, त्यांच्या घरी कोण अवतारला आलं? देव आला घरा नंदाचिया गावा. देवानं ज्यांच्या घरी मनानं जावं तो ग्रस्ताश्रम कनिष्ठ कसा म्हणता येईल? विठाला पुन्हा टाकतो. हो, ग्रस्ताश्रम हा कनिष्ठ नाहीच आहे, पण त्याला त्याच्यामध्ये वागता आलं पाहिजे. ग्रस्ताश्रमामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू वागले. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. त्या आचरणानं सगळ्या ऋषीमुनीने त्यांचं स्वागत केलं ना. ऋषीमुनी आजही त्यांच्या चरित्राचं गुणगान करतात ना. मग प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं गुणगान ऋषीमुनी न करावं, याचं कारण काय? संन्याशांनी त्यांची पाद्यपूजा करावी, याचं कारण काय? आचरणाला महत्व आहे. ग्रस्त आश्रम कनिष्ठ नाही, पण त्या आचारसंहिता त्याच्यामध्ये जोपासणं गरजेचं आहे. आणि ती आचारसंहिता यांच्यामध्ये यावी याकरता याने कीर्तन ठेवले. का तर यांना देवाचा विचार, साधू संतांचा विचार यांच्या मनी रुजावा आणि त्या विचाराने यांनी संसार करावा याकरता कीर्तन ठेवले. विठाला विठाला ग्रस्त आश्रमाचं श्रेष्ठत्व मी या जन्मामध्ये सांगू शकत नाही, इतकं श्रेष्ठ आहे.
काही लोकांचा ग्रस्ताश्रम, आता मला बारकाईनं बोलायचं, थोडं ध्यान द्या, ईश्वराच्या इच्छेनं झालाय. काही तर अशी या जगामध्ये भाग्यवान लोक आहेत, याच्या सोयरिकी देवाने लावल्या. तुम्हाला वाटते का माणसाने सोयरिकी? या सगळ्या जाणकार लोकांना कळते का हो? विठ्ठलपंत आपेगाववरून तीर्थयात्रा करत करत आळंदीत गेले, सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये रात्रभर मुक्कामाला थांबले. स्वप्नात कोण आलं? तुम्हाला काहीच पता नसेल. महाराज सिद्धेश्वर स्वप्नात आले, महादेव स्वप्नात आले विठ्ठलपंताच्या. बरं, विठ्ठलपंताच्या स्वप्नात जे महादेव आले तेच रुक्मिणी मातेच्या आई वडिलाच्या स्वप्नात आले. रुक्मिणी मातेचं नंतर रुक्मिणी नाव ठेवलं, मीनाक्षी नाव आहे आधी, नंतर ठेवलं. ही विठ्ठलपंत म्हणून हे जुळविलं. विठ्ठलपंत, विठ्ठल रुक्मिणी, नाही तर नाव मीनाक्षी आहे. रुक्मिणीचं नाव मीनाक्षी. कोण सोयरी केली? रुक्मिणी आई साहेबाच्या वडिलांचं नाव सिद्धोपंत. ते सिद्धोपंताच्या याची सोयरीक म्या केली. आम्हाला सोयरीक करावं लागतात ना, याची केली. या चट लग्न करून टाकली याची बी मॅच केली. गंगा ह्याची बी सोयरीक मॅच केली. तिथं विठ्ठल विठ्ठल हो. ग्रस्ताश्रम कनिष्ठ नाहीये, श्रेष्ठ आहे. सिद्धेश्वरानं सोयरीक केली ना. विठ्ठलपंत तुम्ही तीर्थयात्रा करायला निघालेले आहेत, पण याच आळंदीमध्ये सिद्धोपंत नावाचे एक सिद्ध महापुरुष आहेत. त्यांच्या मुलीसोबत तुम्हाला लग्न करायचं. त्यांच्या मुलीसोबत तुम्हाला काय करायचं आहे? विवाह करायचा. आणि ते सकाळी येतील तुम्हाला, त्यांना नको म्हणू नका. आले सिद्धोपंत. रात्री माझ्या स्वप्नात सिद्धेश्वर आले. ते म्हणले असं सांगितले. म्हणले तुमच्या? म्हणले माझ्या बी. म्हणजे माझ्या मुलीचं तुम्ही स्वीकार करा. अहो म्हणले पण मी तीर्थयात्रा करतोय ना. म्हणले तीर्थयात्रा करून या, आणि करून येऊन माझ्यासोबत माझ्या मुलीसोबत तुम्ही विवाह करा. तीर्थयात्रा करून आल्यावर लग्न केलं. आणि चला बोला, सोयरी कोणी केली? म्हणजे देवाच्या इच्छेनं ग्रस्ताश्रम झालाय. ते वाया कसा जाईल? पुढे 4 लेकर जन्माला आले. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान देवी मुक्ताबाई ज्ञान देवी ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई जान दीप्ती कळा. म्हणजे आता त्याच्यामध्ये नंतर विघ्न आलं. पुन्हा नंतर संन्यास घेतला, पुन्हा मग संसार केला. याच्या पाठीमागं फार आख्यायिका आहेत म्हणून. आपल्याला त्याच्यात माहिती नसती त्याची. जाणकार मंडळी तुम्हाला एक जण असं सांगितलं, विठ्ठलपंताच्या नशिबामध्ये संतती नव्हती म्हणून. मग संन्यास घेतला. संन्यास झालं की मग जन्म कटला ना. संन्यास घेतला की पहिला जन्म कटला, दुसरा जन्म झाल्यासारखं होता याचा. संन्यास झाला म्हणजे याचा काय झाला? नवा जन्म झाला. मग ते जन्मात संन्यास घेतला, पुन्हा संसार करायला सांगितलं त्याच महात्म्यानं. मग ते जन्म कटला, दुसरा जन्म सुरू झाला, म्हणजे दुसऱ्या जन्मात संतती झाली म्हणे. हे असं म्हणे शास्त्रकाराचं. आपल्याला काय कळते? आभाळ येत असते जीवनामध्ये. आलं होतं आभाळ त्याच्या. ज्या महात्म्यानं संन्यास दिला त्याच महात्म्याच्या कृपेनं पुन्हा संसार झाला ना. मग ती संतती झाली. म्हणजे ज्या बारकाई नाही का, ज्या विठ्ठलपंताची सोयरीक देवानं करावं, ज्या विठ्ठलपंताचा संसार साधूच्या इच्छेनं व्हावं, त्याला लेकरबळ चांगलेच होतील की. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. इकडंच या, इकडे यायला हार घालून नवरदेव नवरी या इकडे. हे बघा सोयरीक. सोयरिकीच सांगायला मी. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय गुरुवर्य मारुती महाराज की जय विठ्ठल 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 बसा आता. जा तिथं. बस झाला आता. इथवरच होतं कीर्तन. ला. आज विठ्ठल ग्रस्ताश्रमामध्ये जर गरज कशाची भासत असेल तर ती आशीर्वादाची भागते. कशाची भासते? आणि ही जी सगळी मंडळी आलीत हे आशीर्वाद देण्याकरता आलेले आहेत. कशाकरता आलेत? जब दवा काम नाही आती तब दुआ काम आती है. या आशीर्वादानं आपला हा ग्रस्ताश्रम निर्विघ्नपणे सिद्धीला जावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्याकरता जे आशीर्वाद लागत असतो तो संतांच्या दर्शनानं प्राप्त होत असतो. पण बाबाच्या दर्शनानं आपण आलात, उजळली भाग्य आता अवघी चिंतावार दर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. विठोबार हरी विठोबार ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले बोले वेळे वाटोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाय पैकिंकरा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखिले चरण आता उठावे से म्हणा नाहीत नाही नाराज सुरवाडी कोपणे येथे सापडले किने तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग करुणी आनंदी आता हळू श्रीपती आले पुरले नवस पाहावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा. हे हार कशामुळे माहीत झालं का नाही? हेच राहिले. दुसऱ्याचं करलात म्हणला मोह मेळ कवाला. त्याच्यामुळे यार घातलाय त्याने. आरती ज्ञान राजा महादेवते दासविद साधू संत ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मच केले रामजनार्दन पाय आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम श्रीराम मूर्ती
तुकाचे आले मस्तरामेश्वरी चरणी मस्तक ठेवले तुकारामा स्वामी शंकुरामा श्रीराम मूर्ती पाय दाखयामा घालील माझ्या जन्मोजन्मी संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ